पहाटेचे बरोबर 5 वाजलेत. पुणे अजून शांत झोपलेलं आहे. पण आमचा दिवस मात्र आज एका भन्नाट ॲडव्हेंचरने सुरू होतोय. आजचं आपला डेस्टिनेशन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी राजगड. पुण्याच्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू झाला. पहाटेची थंडी, आजूबाजूचा शांत निसर्ग आणि मनात एकच एक्साइटमेंट, आज राजगड सर करायचा. रस्त्यातला प्रवास कधी गप्पांमध्ये, कधी म्युझिकमध्ये आणि कधी फक्त सह्याद्रीच्या सुंदर व्ह्यूजमध्ये जात होता. आणि अखेर जवळपास 2-2.5 तासांच्या प्रवासानंतर सकाळी 7:30 वाजता आम्ही राजगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. समोर सह्याद्रीचा भव्य डोंगर, वर दिसणारा राजगड आणि आता सुरू होणार आहे खरी परीक्षा. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग अँड दिस इज रोहित. आज ह्या यूट्यूब चॅनलची मालकीन नाही आहे, तर मी आज व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. तर आज आपण आलो आहे राजगडावर. ठीक आहे, तर ट्रॅव्हलिंग स्टार्ट केली होती पुण्यामधून, विमाननगरमधून सकाळी 5 वाजता. आत्ता वाजलेत 7:30, अराऊंड 7:45. ठीक आहे, पण 7:30ला आम्ही पोहोचलो होतो. इथं पार्किंगचं जर 2 व्हीलर असेल तर काहीतरी 20 रुपये चार्जेस घेतात. ठीक आहे, तर तुम्हाला अराऊंड 2.5 तास लागतील पुण्यामधून जर तुम्ही निघाले. ठीक आहे, तर आता चला स्टार्ट करूया राजगड ट्रेक आणि स्टे ट्यून. गाईज, ट्रेक ऑफिशियली सुरू झाला आणि पहिल्याच काही मिनिटात समजतंय की हा ट्रेक काही सोपा नाही आहे. पावसामुळे पूर्ण ट्रेल स्लिपरी झाला आहे. काही चढ खूप स्टीप आहेत आणि प्रत्येक स्टेप जपून टाकावा लागतोय. म्हणून रेनी सीझनमध्ये राजगड ट्रेक मॉडरेट डिफिकल्टीचा आहे. बिगिनर्स असाल तर थोडी तयारी करूनच या. पण आजूबाजूला बघा हे व्ह्यूज, सगळीकडे हिरवगार, ढग, धुकं आणि सह्याद्रीची ही भव्य रांग. पावसाळ्यात राजगड खरंच नेक्स्ट लेवल दिसतो. आणि इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे आपण ज्या गडावर ट्रेक करतोय तो एकेकाळी स्वराज्याची राजधानी होता. 1947मध्ये शिवाजी महाराजांनी राजगड जिंकला आणि जवळपास 26 वर्ष हा गड स्वराज्याचा महत्त्वाचा राजकीय आणि लष्करी केंद्र राहिला. म्हणजे इमॅजिन करा, आपण ज्या ट्रेलवर ट्रेकिंग करतोय याच गडावर कधी काळी स्वराज्याची रणनीती ठरत होती. आणि आता आपल्याला जायचंय अजून वर. तर बघूया राजगडाचा हा ट्रेक आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातो. हाय गाईज, 50% ट्रेकिंग आमचे झालेली आहे. तर 50% ट्रेक राहिला आहे फक्त. तर आता जवळपास 50% ट्रेक कंप्लीट झाला आहे. पण आजूबाजूचा हा निसर्ग बघितला की थकवा कुठल्या कुठे पळून जातो. आणि आता थोडं अजून ट्रेक केलं की आपण पोहोचणार आहोत एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी, राजगडाचा पाली दरवाजा. पाली गावाच्या दिशेने येणारा हा राजगडाचा एक प्रमुख प्रवेश मार्ग. शिवकालात गडावर ये जा करण्यासाठी या मार्गाचा महत्त्वाचा वापर केला जायचा. आज आपण या वाटेने ट्रेक करत वर जातोय. पण एक क्षण विचार करा, जवळपास 400 वर्षांपूर्वी याच वाटेने मावळे स्वराज्याच्या राजधानीत प्रवेश करत असतील. तर चला, आता पाली दरवाजा अगदी जवळ आलाय. बघूया या ऐतिहासिक दरवाजातून आत गेल्यावर राजगड आपल्याला काय दाखवतो. आणि फायनली पाली दरवाजा पार करून आपण पोहोचलोय राजगडाच्या महाप्रवेशद्वारावर. राणी वसत
दर्शन दिलं. या साईडला पद्मावती माची, या साईडला सुवेळा माची. माचीकडे जायचं पहिल्यांदा, त्यानंतर आम्ही बाकीचा किल्ला एक्सप्लोर करणार. हा रोड बघा सुवेळा माचीकडे जातो. इकडून आम्हाला जायचं संजीवनी माचीकडे, तर आम्ही इकडून बाले किल्ल्याच्या साईडून संजीवनी माचीला जाणार आहे पहिला. ट्रेकची सुरुवात झाली. डाव्या बाजूला भव्य बालेकिल्ला, तर आम्ही उजव्या बाजूच्या पायवाटेने संजीवनी माचीकडे पुढे निघालो. आजूबाजूला दाट जंगल, वाटेवर पसरलेलं गूढ धुकं आणि प्रत्येक पावलागणिक बदलत जाणारा सह्याद्रीचा नजारा. आम्ही आलो आहे संजीवनी माचीजवळ. हा आहे टेहाळणी बुरुज. धुक्याने वेढलेल्या दाट जंगलातून वाटचाल करत अखेर आम्ही टेहाळणी बुरुजावर पोहोचलो. समोर सह्याद्रीचं मनमोहक रूप, आजूबाजूला पसरलेलं धुकं आणि माचीवरच्या पाण्याच्या टाक्या, प्रत्येक गोष्ट या ऐतिहासिक गडाची भव्यता आणि शौर्याची आठवण करून देत होती. अखेर आपण संजीवनी माचीवर पोहोचलो. संजीवनी माची ही राजगडाची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण माची. तिची लांबच लांब पसरलेली रचना आणि संरक्षणासाठी उभारलेली दुहेरी तटबंदी हे तिचं खास वैशिष्ट्य. 2 समांतर तटबंद्यांमुळे शत्रूला माचीवर सहज प्रवेश करणे कठीण होत असे. दुहेरी तटबंदी आहे, तिथून एक माणूस जाऊ शकतो. आम्ही जाणार आहे आता येताना तिकडून. संजीवनी माचीच्या टोकावरचा अप्रतिम नजारा अनुभवून आता परतीच्या वाटेला निघालो. पण परतीचा प्रवासही तितकाच खास होता. निघताना संजीवनी माचीची दुहेरी तटबंदी जवळून अनुभवली. 2 समांतर तटबंद्यांमधून जाणाऱ्या वाटा, बुरुजांची रचना आणि गडाच्या संरक्षणासाठी केलेली अप्रतिम बांधणी पाहताना त्या काळातील युद्धनीतीची कल्पना येत होती. इतिहासाच्या या पाऊलखुणा मनात साठवून पुन्हा जंगलातून ट्रेक सुरू केला आणि आमची पावलं आता पद्मावती माचीकडे वळली. एकीकडे सह्याद्रीची हिरवाई, दुसरीकडे धुक्याची चादर आणि सोबत राजगडाच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वाटा. संजीवनी माची मागे राहिली, पण तिच्या आठवणी घेऊन पद्मावती माचीकडे नवा टप्पा सुरू झाला. किल्ल्याच्या मध्यभागी आम्ही पोहोचलो. राजगडाचा नकाशा पाहून आम्ही पद्मावती माचीच्या दिशेने निघालो. पद्मावती माचीवर पोहोचल्यावर सर्वप्रथम रामेश्वरम मंदिराला भेट दिली. गडाच्या शांत वातावरणात वसलेले हे प्राचीन मंदिर मनाला एक वेगळी शांतता देत होतं. त्यानंतर पद्मावती तलाव पाहिला. शेवटी पद्मावती देवी मंदिरात दर्शन घेतले. या पवित्र स्थळी काही क्षण थांबून राजगडाच्या इतिहासाला आणि स्वराज्याच्या आठवणींना मनापासून नमन केलं. पद्मावती माचीवरचा इतिहास, मंदिर आणि तलाव अनुभवून आता आम्ही उतरायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं अगदी मस्त सुरू होतं. गप्पा, मस्ती आणि ट्रेकचे क्षण कॅमेऱ्यात कैद करत आम्ही उतरत होतो. पण काही मिनिटातच अचानक माझा फोन स्विच ऑफ झाला आणि बस इथून पुढचा ब्लॉग शूट करणं तर थांबलंच. पण खरं सांगायचं तर कदाचित हा फोन बंद होणंही चांगलंच झालं, कारण त्यानंतर जे काही क्षण आले ते कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवले गेले. हॅलो गाईज, आम्ही आत्ताच
ट्रेकिंग करून खाली आलो आहे. माझा फोन स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे मी काय व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकलो. ठीक आहे, पण जर पाऊस वगैरे येत असेल तर तुम्ही थोडं काळजी घ्या. रिस्की आहे थोडं, पाऊस वगैरे येत असेल तर. स्लिपरी रोड्स आहे. बाकी पाऊस वगैरे नसेल तर एकदम आहे, थोडंसं मॉडरेट डिफिकल्ट आहे ट्रेक. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.